नमस्कार. आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज आणि आज श्री दत्त जयंती पवित्र असा उत्सव आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. आपण आलेलो आहोत भडगाव येथील ऐतिहासिक श्री दत्त मठी येथे आणि या ठिकाणी गावोगावीतले भक्त मंडळी आलेले आहेत. इथे भजन चालू आहेत. आपण बघूयात इथला दत्त जयंतीचा उत्सव. चला चला ताई मागे या पुढे. श्री दत्त जयंतीनिमित्त पालखी काढण्यात आलेली आहे. तर आपण जाणून घेऊया इथे पालखी सेवेकरी आहेत. हे कधीपासून या ठिकाणी सेवा करतात आपण त्यांच्यासोबत बोलूयात. दादा आपण आपला परिचय सांगा. आपलं नाव काय? माझं नाव रामदास परशुराम रोकडे, पाटोंद्यावरून पालखी सेवेला येतो आहे. आमच्या वडिलांनी 40 ते 45 वर्ष सेवा केलेली आहे. ते आता वडील थकले म्हणून आता ती 25 वर्षापासून आमच्याकडे सेवा आली आहे आणि सेवेचं फळ जे इथं जे बघता येतो त्यांना अनुभव येतो. आपण कधीपासून या उत्सवाला येतात? मी 25-30 वर्ष झाली उत्सवाला येतात. 30 वर्षापासून उत्सवाला येतात. आणि आता आपल्याकडे काय सेवा आहे इथे? आमच्या पाटोंद्या गावाला पालखी सेवा दिलेली आहे. पाडवाचा उत्सव, दत्त जयंतीचा उत्सव 3 दिवस उत्सव चालतो. ती सेवा झाली का आम्हाला आमचे 5 दिवस जातात. दादा आपण कुठून आलात? माझं नाव नगराज परशुराम रोकडे. माझं मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट पाटोंडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी सध्या डोंबिवली मुंबई येथे पोलीसमध्ये आहे. माझे वडील श्री परशुराम हरी रोकडे हे जवळजवळ 45 वर्ष पालखी सेवा बजावत आहेत. ते थकल्यामुळे आम्ही पाटोंडेकर जेवढे आता तरुण मंडळी आम्ही त्यांची परंपरा पुढे चालू केलेली आहे. आमच्याप्रमाणे आमची मुलं देखील पालखी सेवा ही कार्यरत करत आहेत. पुढे यापुढे आम्ही करत राहू. ही आमची तिसरी पिढी आहे. आम्हाला पालखी सेवेमुळे आमच्या गावकऱ्यांना खूप आतून आनंद निर्माण होतो, उत्साह मिळतो. त्याच्यामुळे
सगळं असे सेवा फळ सगळ्यांना मिळतं. पुण्यपदरी पडतो. पुण्यपत्री पडतं. दादा आपलं नाव काय, आपण कुठून आहात? देवीदास रघुनाथ माळी, पातोंडा, तालुका चाळीसगाव. या सेवेमध्ये मी जेव्हा 8वीमध्ये असताना, आमच्या वडील असताना आम्ही पूर्ण परिवार या दत्त भक्त परिवारामध्ये आम्ही सहभागी झालो. आणि पातोंड्याकडे पालखी सेवा ही असल्या कारणाने आम्ही त्या सेवेमध्ये वडील होते, आता मी येतो, आता माझा मुलगा येईल, अशा पद्धतीने आमची परंपरा ही चालू आहे. आणि जो आनंद असतो, गुढीपाडवा असो की ही दत्त जयंती असो, हे दोघेही सेवेला आम्ही हजर असतो आणि चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचं काम आम्ही करतो. आणि त्यात फक्त याच्यामध्ये जी असलेली आपली सेवा, त्याच्यात काही ना काही आपल्याला फळ ते देव आपल्याला देत असतो, पण ते दिसत नाही. कारण कुठल्या तरी अनुभवामध्ये किंवा कुठल्या याचे तरी आपल्याला सहभाग असतो आणि देव आपल्याला त्याच्यातून न्याय देत असतो. अशी आमची श्रद्धा दत्तावर असल्याकारणाने, आणि मिलिंद महाराज असतील, आता आदित्य महाराज असतील, ही परंपरा चांगल्या पद्धतीने चालते आहे. आणि 5वी पिढी त्यांची आहे. कारण पंत आम्ही बाळकुंद्रीला सुद्धा आमचा पातोंडे परिवार जात असतो नियमित, आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा आम्ही हिरिरीने भाग घेत असतो. निश्चितच एकंदरीत पातोंडा येथील भक्तांची इथे पालखी सेवा आहे आणि दरवर्षी ते नियमित पालखी सेवेला इथे हजर असतात. काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूयात. नमस्कार ताई, आपण कुठून आलात? मी कळगावहून आले. कळगाव. आपण इथे कधीपासून येतात? मी इथे 35 वर्ष झालं तेव्हापासून येते. 35 वर्षापासून येते. आपल्याकडे काय सेवा आहे इथे? इथे आमच्याकडे स्वयंपाकाची, भांड्यांची अशी काहीतरी आलेली जी सेवा येते ती करतो आम्ही. जे सेवा असतात ते तुम्ही करत असतात. हा. बरं ताई, आपण कुठून आला? आम्ही डोंबिवलीवरून. डोंबिवली. आपलं नाव सांगा. यशोदा रामदास रोकडे. आपल्याकडे काय सेवा आहे? पालखीची सेवा आहे. आपण कधीपासून येतात? 15-20 वर्ष झाली. आपण कुठून आला? आम्ही पण जावाचे आमचे सासरे डोंबोलीवरून. सासरे सुरेखा नगराज रोकडे नाव. सासरे होते सेवाला. त्यानंतर मग मुलं सर्वजण आम्ही एकाच प्रमाणाला लागलो आहेत. 30 वर्षापासून 30 वर्ष झाले. आणि सासरे तर मग गुरुवारी भजन.
गुरुवारी भजन दर गुरुवारी भजन सेवा करत असतात. भजन सेवा चालू आहे. आजी आपण कुठून आलात? चाळीसगाव पाटोंदा चाळीसगावपासून. पाटोंदा पाई आमचे भक्त परक पहिला आम्ही सगळे भक्त मध्ये आहे. आमचा गुरु आमचा अवधूत भाऊ होता. आपण किती वर्षापासून येतात आजी इथे? आम्हाला चांगला 20 वर्ष झाला असते. 20 वर्ष झाली. हां 20 वर्ष झाले. तसं आम्ही थोडंसं मदारी मासं काही काही त्याच्यामुळे आम्ही आज आपण दरवर्षी येतात ना चुकता? नाही थोडंसं मदारी मग गॅप पडला आमचा. कोरोनामध्ये गॅप पडला. हां हां गॅप पडला. यावर अजून काही भक्त मंडळीत आपण त्यांच्याशी पूर्ण कुटुंब आहे. ओके, आपण काही मंडळींशी अजून बोलूया. हां आम्ही नवी गुरु गेलाय मिलिंद महाराजले, पण मिलिंद महाराज गेले तर आम्हाला लय दुःख झालंय. आमचे महाराज गेले तर लय हे होते. आम्ही काहींपासून आमच्या महाराजची सेवा करायला येतो. आठी मिलिंद महाराजच्या येतोच, काही बी अडचण असे पण येतो आम्ही. ती मिरिज महाराजले आमच्या सुनास गावचे आम्ही. आपलं नाव काय आणि आपलं कोणतं गाव? उषा सुनास गाव कोळी, रमेश कोळी. सुनसगाव. हां सुनास गाव गुरु केले आमना सगळ्यांना. इशक लोक आले आमचे. नमस्कार, जय अवधूत. माझं नाव असावरी दातार. मी महाराजांची आई आहे. आणि उत्सवाबद्दल सांगायचं झालं तर कुंभाळवरनं भडगावला आले, त्यांना दृष्टांत झाला. त्यानंतर आपली परंपरा इथे सुरू झाली. एक 8-10 वर्षानंतर 1927 पासून आपण उत्सवाला सुरुवात करायला लागलो आहे. त्यामुळे आता हा जो सगळं भक्तजन दिसतोय, तर ही बरेचशी आता ही लहान मुलं बघितली तर ही 5वी पिढी आहे अगदी महाराजांपासूनची आपल्याकडे आलेली. आणि हा अखंड परंपरा ही सुरू आहे. वर्षातनं आपले 2 उत्सव असतात मोठे, त्यानंतर आपले 4 उत्सव छोटे असतात, म्हणजे रामनवमीचे, हनुमान जयंतीचे, दत्त जयंतीचा उत्सव आपला मोठा असतो. आणि पूर्वी चंपाषष्ठीपासून आपल्याकडे सगळे भक्तमंडळी यायचे. पण आता सगळ्यांचे वय झालेले आहेत, कालांतराने सगळ्यांचे मुलं मोठे झालेले आहे जॉबनिमित्त. पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून ही सगळी भक्तमंडळी ह्या प्रेमाखातर या उत्सवाला हजर राहतात. आम्ही सर्व कुटुंब त्या ऋणात आहोत आणि त्यांच्याचमुळे हा सगळा सोहळा सुरू आहे. आणि इथून पुढे तो छान राहावा, या सगळ्या शुभेच्छा. आपला आता कार्यक्रम कसा आहे दत्त जयंतीचा, या पालखीनंतर? आपल्याकडे उत्सवाचं स्वरूप असतात. रात्री आपण टिपऱ्या खेळतो, त्यानंतर आपलं कीर्तन होतं. असे हे 4 दिवस हा सोहळा चालतो. त्यानंतर आपलं दत्त जयंतीच्या दिवशी पालखी निघते आपली गावातून. आणि रात्री आपण जन्मकाळ करतो. जेव्हा बाल्यावस्थेमध्ये दत्तगुरू प्रकट होतात तो जन्मकाळ आपण करतो. दुसऱ्या दिवशी भंडारा असतो आणि उत्सवाची सांगता होते. म्हणलं आम्ही सुनसगावचे आहे, सुभाष दयाराम न्हावी आणि राहणार सुनसगावचे आहे. पण आम्ही कार्यक्रम आले दरवर्षी येत होतो. आठी बाबा बी होते आमच्याकडे, येणार होते बाबा बी. माझं नाव आहे इमलबाई संजू पाटील, पिंपळगाव, हरेश्वर. आम्ही आमचे गुरु 3 पिढ्यांपासून आम्ही एकच गुरु केलेला आहे. आधी आमच्या आजल सासूचे अवधूत महाराज होते. आम्ही नंतर सासऱ्यांचे बी अवधूत महाराज होते. आमचे आता मिलिंद महाराज होते. आता आमची पुढची पिढी हे महाराज करतील, ही अपेक्षा करते. दादा आपलं नाव सांगा. श्री गुरुदेव दत्त. माझे नाव देवचंद सांडू मराठे, राहणार बडगाव पेठेत राहतो. माझ्या वडिलांनी 1961 पासून सेवा केली आहे आणि आता मी त्यांच्यानंतर सेवा करतो 1991 पासून. या सेवेची थोडी काय सांगू, आघात प्रेम आहे पंतांचा, दत्ताचा. त्या माझं पामराकडून त्याचं वर्णन होणार नाही. तो शब्दच नाही माझ्याकडे त्यांचं थोडी वर्णन करण्यासाठी. पण जो या भक्ती मार्गाला, अवधूत पंथाला जो जुडला, तो तरला, तो या भवसागरातून तरून गेला. तर प्रत्येकाने ही सेवा बेंबीच्या देठापासून करायला पाहिजे, दिखावा नको. मनापासून ही सेवा प्रत्येकाने वाहून घ्यायचं आणि शिस्तीने स्वयंसेवक म्हणून सेवा करायला पाहिजे. एवढंच मी सर्व भक्तांना सांगतो आणि माझे 2 शब्द संभवतो. श्री गुरुदेव दत्त.
नमस्कार, मी गीता वीरेंद्र कुलकर्णी. हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे, तर हा अखंड सेवा दत्त जयंतीची हे सगळे शिष्यमंडळी करत असतात. आणि दत्त जयंती जवळ आली की सगळ्यांच्या अंगात असा एक वेगळा हुरूप येतो. दत्त जयंतीचा उत्सव 3 दिवस सतत चालू असतो. पहिल्या दिवशी झेंडा ध्वजारोहण होतं, नंतर कार्यक्रम असतो, टिपऱ्या असतात, भजन असतं आणि सगळी भक्त मंडळी अखंड 3 दिवस नित्यनियमित तिथली सेवा देत असतात. आज तर दत्त जयंती आहे आणि माझा भाचाच आहे हा. ही 5वी पिढी चालू आहे आमची कीर्तनकाराची. मधल्या काळात असं वाटत होतं सगळं संपलं, पण नाही, संपलं नव्हतं. दत्त महाराजांनी पुनश्च पहिल्यापासून सुरुवात केली आणि परत माझ्या भाच्याला एक स्फूर्ती दिली की नाही, तू हे चालू ठेवायची सेवा. आणि परत तो नव्या हुरूपाने या सेवेला उभा राहिला. आमच्या सगळ्यांच्या सहमतीने त्याने कीर्तनाची ही सेवा स्वीकारली. त्याच्यानंतर फेरीची सेवा देखील त्याने स्वीकारलेली आहे. आणि ही फेरी 12 वाजता दत्त महाराज जसे भिक्षेला निघायचे त्याचप्रमाणे तो देखील भिक्षेला निघतो, ही सेवा पूर्ण करतो. रात्री कीर्तन असतं, टिपऱ्या असतात, अखंड कीर्तनामाचा जप 3 दिवस सतत चालू असतो. दुसऱ्या दिवशी भंडारा आहे. भंडाऱ्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती असते. आज श्री दत्त जयंतीचा महाप्रसाद आहे आणि या ठिकाणी महाप्रसादाचे जे सेवा आहेत ते सेवेकरी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात या संदर्भामध्ये. आपलं नाव काय? माझं नाव रमेश पाटील, रमेश त्र्यंबक पाटील. मी जळगाव जिल्ह्यात आसोद्याला राहतो. दत्तात्रय दातार यांची आई. एक 40 वर्षापासून आपण ही सेवा करतो. सेवा करतो. बरं, या सेवेबद्दल आपल्याला कसं वाटतंय? म्हणजे आनंद वाटतो. आणि ही सेवा आपण मोफत करत मोफत करतो, विनामूल्य. इथं येण्याचाही स्वखर्च असतो आमचा. इथं काही लागलं ते आम्ही स्वखर्चानं, लागलं अडीअडचणी ते सुद्धा आम्ही स्वखर्चानं पुरवून घेतो. इथे एक चिमुकला देखील आलेला आहे, आपण त्याला विचारूया. तुझं नाव काय बाळा? विराज जितेंद्र वाघ. तू कधीपासून इथे दत्त जयंतीच्या उत्सवाला येतो? मी इथे दरवर्षी येतो आणि इथे भजनं, नाचणे हे मी करत असतो. भजन म्हणतो मी, हे म्हणतो, सगळं करत असतो मी. 40गावना राहणारा व इथे मी सोबत येतो व मी त्यांना हट्ट करतो की यायचा. मला खूप इथे आनंद वाटतो. छान.
यावेळेस